स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। बाबा सानिका कशाने आली अजून? येईल रे. मी आता ओवाळून घेते ना, सानिका कधी येणार आहे? बरं बरं बरं, चला चला. ए सौर्या कुठे? ए नीट बोल रे. ए बस बस चला. नाही नाही, मला काय माहिती ना, मला तर सौर्याला इथं जरा भेटायचं आहे, जरा महत्वाचं बोलायचं आहे त्याच्याशी. तू महत्वाचं त्याच्याशी काय बोलणार? अरे मी काय बोलू शकत नाही का त्याच्याशी? हा, मी त्याला विचारणार आहे, एवढ्या आगाऊ मुलीशी कसं काय पटवून घेतो बाबा, काय माहिती. सलील मार खाशील हं? पाय पडा आधी. अरे लग्न झाल्यावर काय पाया बिया पडायचं नसतं. अरे लग्न लावून काय लहानच असं माझ्यापेक्षा. चल पाय पड. भाऊ बघा. सानिकासोबत घेऊन पळाली ती. सानिका, अगं काय हे? बाहेर एकही दिवा नाही, आकाश कंदील नाही, काय झालंय? अविनाश, मागच्या वर्षीचा आकाश कंदील ठेवला होता ना माळ्यावर? अरे तू पत्ते काय खेळतोयस? काय झालं? तुला माहित नाही काय झालंय? अरे तू एवढं काय मनाला लावून घेतोयस? हे बघ, आपण विचार करायचा नाही जास्त. तू तुझ्या नोकरीचा सारखा विचार करत बसतोस ना, हेच तुझ्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि सानिका, तू तरी काय त्याला सांगायचंस? किती विचित्र वाटतंय. आई जर असती ना, तर तुम्हा दोघांना असं काहीही न करता तिनं बसूच दिलं नसतं. मीच तिला सांगितलंय साजरी करायची नाही दिवाळी. का? आपल्याला काय सुतक आहे का? अनिता, हो आहे, माझ्या नोकरीचं सूतक आहे. अवी, हे जरा अतिच होत आहे असं नाही वाटत तुला? अरे तू काय अशिक्षित आणि दुबळा आहेस का दुसरी नोकरी न मिळायला? पण मला दुसरी नोकरी नाही हेही सत्य आहे. अरे पण तितकी चांगली नाही, पण दुसरी कुठली तरी मिळेलच ना. म्हणून तू स्वतः बरोबर तिलाही दिवाळी साजरी करू देत नाहीयेस. ती जाणार आहे तिच्या आईकडे. आणि आपल्या घरी दिवाळी नको? तुला तुझ्या घरी दिवाळी नाहीये? अविनाश, आज भाऊबीज आहे, विसरलास? सानिका, तू नाही गेलीस तुझ्या घरी? आला तरच जाणार, नाहीतर मी नाही जाणार. अविनाश, तुला जायला पाहिजे. नाही, माझा मूड नाहीये. अरे पण मूड नसला तरी काही गोष्टी कराव्या लागतात माणसाला. मी नाही करत माझ्या घरी. अनिता, नाही ते काय,
तिकडे वैतागून इकडे आले तर इकडेही हेच. आई मामाकडे गेल्यापासून ना या घरात यायला काही अर्थच राहिलेला नाहीये. जाऊ दे, जाते मी. अनिता थांब. मला न ओळखतच जाणार आहेस का? हो. ठीक आहे. तुझ्यासाठी आणलेली ओवाळणी द्यायला आता मला दुसरी बहीण शोधावी लागेल. वा रे शहाण्या, मी असताना बरी दुसरी बहीण शोधू देईन तुला. आणि सानिका, तू बसलीस काय? उठ, पहिली उठ. बघ, तू आतमध्ये आरतीची तयारी कर, मी बाहेर फर्स्ट क्लास रांगोळी काढते. आणि बंधुराज, हा, या इकडे या. काय झालं? माझ्यासाठी जे आपण गिफ्ट आणलंय ना, ते लगेच काढून ठेवा. काढतो काढतो माझी आई, काढतो. आणि त्याच्या आधी माळ्यावरचा आकाशकंदील खाली करा. तोही काढतो. थँक्स अनिता, तुझ्यामुळे अभि नॉर्मल झालं. माझाच भाऊ आहे ना, कधीतरी माझ्यासारखं वागतो. चल, मला रांगोळीचा डबा दाखव. उर्मिला, अगं भाजीत मीठ नाहीये. हो, उर्मिला, बस जरा 2 मिनिट. उर्मिला, काय झालंय तुझं? काही नाही. अगं मग बघ ना, कधी चहात साखर नसते तर भाजीत मीठ नसतं. कुठे लक्ष आहे तुझं? तू काही दिवस आईकडे जाऊन राहतेस का? नाही, नको, मी बरी आहे इथे. मी आज सोडूनच येतो तुला, कारण अशा मनस्थितीत मी तुला एकटीला ठेवून नाही जाऊ शकत. आणि त्याचबरोबर काय घडलंय हे तू मोकळेपणाने सांगायला तयारी नाहीयेस. मिलिंद, खरंच काही झालेलं नाहीये. मला कळतंय की मी चुकीची वागते, पण प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना. अगं, आजपर्यंत मी तुला समजून घेत आलो, पण तू मात्र मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीयेस. तुझ्या या अशा अवस्थेत कसलाही मनस्ताप होऊ नये यासाठी मी काळजी घेतो. आणि तू मात्र स्वतःतच गुंग आहेस. तुझ्या आठवणी, तुझं दुःख, तुझ्या जगात माझं काही स्थानच उरलं नाही. नाही मिलिंद, तसं नाहीये. आता मी तुम्हाला कसं सांगू? काही सांगू नकोस, मला ऐकायचंय नाही. मिलिंद, माझं ऐकून घ्या ना प्लीज. मिलिंद, काय गावंती राहिली असती आणखी 4 दिवस तर. 4 दिवस? आता परत 4 दिवस मी इथे राहिले ना, तर कोल्हापूरला भूकंप होईल. एवढं काम सोडून आली आई, आणि मम्मांना सांगितलंय की मी लगेच परत येईन. काय नाही, हे ममाचं फक्त कारण आहे. तू अजिबात जाऊ नकोस, चांगली 4-5 दिवस इकडे राहा. तो सौरभ आला नाही ना तुला घ्यायला, होऊ दे त्याला शिक्षा. हे काय रे शिक्षा? परत कधी येशील ग? परत आता तिच्या लग्नाला. मग थांब, आज होईल सुद्धा कदाचित. काय ग, नक्की येणारच ना? नक्की, सगळे येऊ. हॅलो, बोला. नाही, मला माहितच होतं, ते माहितच होतं मला की मला फक्त न्यायला गाडी येईल आणि तू तिथेच राहशील. अरे 15 मिनिटं आशूचा सहवास कसा सोडशील तू बाबा? कधी पाठवलीस गाडी? ठीक आहे, हो, मी एकदम तयार आहे. ओके, चल, बाय. आई, रागवू नकोस ग. अगं, खरंच सौरभला या सगळ्या फॉर्मॅलिटीज मध्ये काही इंटरेस्ट नाही, आणि त्याला इतकं काम असताना तो नाही येऊ शकत. आणि मी आली आहे ना, एवढी मी आल्याचा काही आनंदच होत नाहीये तुला. आणि खरं सांगू, मम्मा, सौरभ माझ्यावर इतकं प्रेम करतात ना. बघ ना, सकाळपासून 100 वेळा फोन करून विचारलं, कधी निघतेय, लवकर निघ, लवकर निघ. त्यांना काय वाटत असेल हे मीच समजू शकते ग. तुला इतकी छान संसारात रमलेली बघून मला इतकं बरं वाटलं. मला तुझी काळजीच वाटायची. पण एक सांगू, सारखं सारखं असं बोलू नकोस हा. आपल्या सुखाची आपल्यालाच दृष्ट लागते बघ. आली गाडी.
येऊ जपून राहा. सावकाश चला मी आलो सोडून. गेल्या मुली आपापल्या घरी निघून. तशा गेल्या की असं वाटतं यांनी येऊच नाही. काहीतरीच काय बोलतोय हो? तर काय, आधी त्या येणार येणार म्हणून वाट पाहायची. मग त्या येतात. त्या इथे असतात ते दिवस कसे भोरकन उडून जातात काही कळतच नाही. आणि मग दिवस उजाडतो त्यांच्या जाण्याचा. आम्ही इथे काय करायचं ते जाताना सांगून पण जात नाही. ए पण मला माहिती आहे आपण काय करायचं ते. सांगू? त्या परत कधी येतील याची परत वाट पाहायची. चल. आई कसं काय वाटलं नवीन घर? नवीन घर अगदी छान आहे, हवेशीर आहे. पण इथे फटाक्यांची कटकट भयंकर होते बाबा. असं वाटतं कुठेतरी अगदी लांब निघून जावं. अगं आई, दिवाळी म्हटली की फटाके वाजणारच. ते बरोबर आहे रे, पण आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना तर ते सोसत नाही. आता पुढची दिवाळी तरी बघते की नाही कोण जाणे. अगं असं कसं म्हणतेस? अजून पंतू बघायचंय तुला. मोह काही सुटायचा नाही राम. जगावंसं वाटतं, काहीतरी करावंसं वाटतं, कुठेतरी जावंसं वाटतं. अगं आपल्या खानदानात सगळे शतायुषी आहेत. हा, अगदी 100 वर्ष जगशील. आणि हे बघ, विल पॉवर स्ट्रॉंग असली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. हे तूच शिकवलंस ना आम्हाला. आपको कुछ भी नहीं होगा. अरे राम, आहूजा जी ने दिवाली की बहुत सारी गिफ्ट्स भेजी है और वो भी सबके लिए. बहुत सारी मिठाइयाँ, फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स. दलजीत तर म्हणाली की लग्नात ती मला डायमंडचा सेट देणार आहे. अगदी तुझी बायको बाबा हुरळून गेली आहे रे बाबा. क्या? काही नाही, चांगलंच म्हटलंय. अनिष्ट तुमचं सगळं आता छान होणार. बड़े लोगों की बात ही कुछ और होती है. बड़े लोगों में उठना बैठना सर्कल ही कुछ अलग होता है. आणि बरं का राम, दलजीत की नाही जब पैसे वाला मैत्रिणींशी माझी ओळख करून देणार आहे. म्हणजे काय की आम्ही रेग्युलरली भेटत जाऊ. मेरा भी वक्त बहुत अच्छी तरह से कट जाएगा. आई बेटा. राम, पंजाबविषयी माझं काही सुद्धा म्हणणं नाहीये, पण पैशाने तोलमाप होऊ नये एवढं माझं म्हणणं असतं. मुख्य मन जुळली पाहिजे, खरं की नाही. आता त्या अनिश्चितीचं कसं काय पटणार आहे देव जाणे बाबा. मैथिली, आगाशी खाली काय बसलीयस? आणि किती त्रास करून घेणार आहे स्वतःला? सौरभ माझ्याशी किती तुटक वागतोय ग. मला अजिबात आवडत नाहीये. त्यांना सोडून राहायची तयारी आहे तुझी? नाही ना? चाललंय असं चालू दे. आणि तू जो वहिनी साहेबांचा हक्क मागायला जाशील ना, तर बाईसाहेब घरात ठेवायच्या नाही तुला. ती येण्याच्या आधी तो माझ्यावर फक्त प्रेम करायचा आणि आता आता फक्त चिडचिड करतो, रागवतो. अगं अगं तिच्यासाठी तो मला टाळतो. नाही रुक्मिणी, हे मला सहन नाही होत. मैथिली, मैथिली, अगं केवढा ताप आहे अंगात. हा, उठ, आतमध्ये जाऊन आराम कर बघू. चल उठ. रुक्मिणी, मी इथेच ठीक आहे. मैथिली, माझं ऐक जरा. चल आराम कर, उठ. अगं असू दे ग. औषध घेतलंस? नाही. हे बघ, मी जाऊन औषध घेऊन येते तुला. नाही घ्यायचंय मला औषध, तू जा. तू
आतमध्ये जाऊन आराम कर, मी औषध घेऊन येते. बरं ठीक आहे, पण तू आधी जा. दगदग झाली ना? मग एका दिवसात पुण्याला जायचं यायचं दगदग होणार नाही तर काय? काही दगदग झाली नाही, उलट खूप मजा आली. तू पण यायला हवं होतंस आणि मम्मांना पण आणायला पाहिजे होतं. मम्मा तर मला वाटतं आलेच नाहीत आमच्या घरी. जस्ट एकदा उभे उभे येऊन गेल्या होते. नातू होऊ दे, बघ कशा 10 वेळा फेऱ्या नाही मारतात तर बघ. मला तर काही यावंच लागेल नाही का? काहीतरी काय का? कशात काय नाही, आता तर लग्न झाले, नातू कसला. मग काय, मला मुलं आवडतात. मला पण आवडतं. मामा नाही आवडत. मग काय, माझी मामांची आणि तुझी इच्छा पूर्ण करायची का? मला एक आयडिया सुचली. काय? तुला मुलं आवडतात, मला पण मुलं आवडतात, मम्मांना तर मुलं अतिशय आवडतात. आपण एक काम करूया, या एरियातली सगळी छोटी छोटी मुलं गोळा करूया आणि एक क्रेश सुरू करूया. म्हणजे वेगवेगळ्या वयाची मुलं आपल्याला खेळायला मिळतात. मी काय करू? मला शैलेशला खूप भेटावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय, पण आशू म्हणते तसं त्याचा परिणाम, खरंच याचा परिणाम भयंकर होईल. जाऊ दे, होईल ते होऊ दे, पण एकदा तरी मला शैलेशला भेटायचंय. उर्मिला, काय ग, झोपली नाहीस तू? हो, मला थोडं अनइझी वाटतंय. अरे असं काय करते? पडून राहा, झोप येईल तुला. चा, आणि अशी जागरणं बरी नाही. उठ, चा, सावकाश. रीमा, अरे काय मस्त साडी आहे ग. कधी घेतली ग रीमा ही? ही ते हे हातात काय बघू मला. नाही, काही नाही. बघू ना, अगं दाखव. विश यू व्हेरी हॅपी दिवाळी विथ लव, सलील. अगं कितीदा मी तुला सांगितलं होतं ना त्या सलीलकडे जाऊ नकोस म्हणून. आई, एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. तू मैत्रिणीकडे जाते असं खोटं सांगून तू त्यांच्याकडे गेलीस, आणि का तर या 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 दिडंबीच्या साडीसाठी. तसं नाही आई, त्यांनी मला आग्रहाचं आमंत्रण केलं होतं. अगं पण आपला आणि त्यांचा संबंधच काय मुळी हे लग्न मोडलंय ना. आणि असं काय पाहिलंस तू त्या सलील मध्ये? सलील खरंच खूप चांगला मुलगा आहे. श्वेतानी त्याच्याबद्दल पोलिसांना खोटं सांगितलं होतं. म्हणजे मामा खोटा आणि काल आलेला तो सलील खरा. आई, मामाचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. श्वेतानी तिची कंप्लेंट मागे घेतली होती. ही एसएपीच्या दबावाच्या खाली घेतलीये, समजलं? हे सगळं खोटं आहे, का नाही ऐकत तू माझं? हे बघ, त्या वादामध्ये मला पडायचं नाही. एकदा तुला सांगितलं ना की त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून. ती फॅमिली खरंच चांगली आहे, तू माझं का नाही ऐकत? बरोबर आहे, ती फॅमिली चांगली, आणि तुझी आई खरं सांगणारी ती तुला 7 जन्माची वैरीण वाटते. जा ना तू, जा त्यांच्याकडे आणि कर लग्न. कशाला थांबलीस इथे? जा, चालती हो इथे. आणि परत जर का माझ्या घराची पायरी चढलीस ना तर याद राख. काय होतंय तुला? हस्तमा चालतंय? मी स्प्रे घेऊन येते, तू काळजी करू नको. मी स्प्रे घेऊन येते. हा त्रास होतोय का गं? प्लीज इतका त्रास करून घ्यायचा नकोस गं. तुला काय हवंय? प्लीज सलीलला भेटून ये, अशीच इच्छा आहे तुझी. ठीक आहे,
नाही भेटणार सलीला. तू प्लीज त्रास करून घेऊ. मी तुला वचन देते. तुला वचन देते की मी सलीला नाही भेटणार आहे. प्लीज प्लीज माझा त्रास करून घेऊ नकोस. तुला खरंच वचन देते मी नाही भेटणार सलीला.